नमस्कार. आज आपण राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातला एक असा विषय समजून घेणार आहोत जो केवळ इंटरेस्टिंगच नाही तर तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे. तो म्हणजे सुशासन आणि त्यातही स्पेसिफिकली भारतातील नागरिक केंद्रित प्रशासन. चला तर मग यातली प्रत्येक गोष्ट एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया, जेणेकरून तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळतील. कधी विचार केलाय की कोणतंही सरकार खऱ्या अर्थाने जनतेची सेवा कधी करतं? याचं एकच उत्तर आहे, जेव्हा ते लोकाभिमुख असतं, म्हणजे लोकांचा विचार करतं. आणि याच मूलभूत विचारातून नागरिक केंद्रित प्रशासन ही संकल्पना समोर आली. पाहूया तरी हे नक्की काय आहे. आजच्या विश्लेषणामध्ये आपण काय काय बघणार आहोत. तर सगळ्यात आधी प्रशासनात बदलाची गरज का होती ते पाहू. मग नागरिक केंद्रित दृष्टिकोन म्हणजे काय ते समजून घेऊ. त्याची 3 मुख्य तत्वे कोणती आहेत ते अभ्यासू. त्यानंतर त्या सुधारणा कशा लागू केल्या गेल्या ते पाहू. आणि शेवटी लोकांसाठीचं शासन म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊ. चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. स्वातंत्र्यानंतर भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेत बदलाची गरज का निर्माण झाली होती हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, देशाला स्वातंत्र्य मिळालं, मोठी मोठी ध्येय ठरवली गेली, जसं की समाजवादी आणि कल्याणकारी राज्य बनवायचं. पण यात एक मोठी अडचण होती. विकासाच्या या सगळ्या प्रक्रियेत लोकांचा थेट सहभागच नव्हता. म्हणजे निर्णयवर घेतले जायचे आणि लोकांवर लादले जायचे. त्यामुळे झालं काय की सरकार आणि सामान्य नागरिक यांच्यात एक मोठी दरी निर्माण झाली होती. आणि हीच दरी कमी करण्यासाठी एका नवीन विचाराची, एका नवीन दृष्टिकोनाची गरज होती. आणि तोच विचार म्हणजे नागरिक केंद्रित प्रशासन. याचा अगदी सरळ आणि सोपा अर्थ होता. शासनाच्या प्रत्येक कामाच्या केंद्रस्थानी सामान्य नागरिक असला पाहिजे. तर मग नागरिक केंद्रित प्रशासन म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ही एक अशी शासन व्यवस्था आहे जी पारदर्शक आहे, म्हणजे सगळं काही ओपन, परिणामकारक आणि कार्यक्षम आहे, म्हणजे कामं वेळेवर आणि व्यवस्थित होतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं, नागरिकांना उत्तरदायी आणि प्रतिसाद देणारी आहे, म्हणजे प्रत्येक निर्णय नागरिकाला समोर ठेवून घेतला जातो. आता हा विचार फक्त कागदावर राहून चालणार नव्हता, बरोबर? म्हणून मग सरकारने प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग नावाचा एक खास विभाग तयार केला. ह्या विभागाची 3 मुख्य कामं होती. 1. धोरणांमध्ये सुधारणा करणं. 2. नागरिक केंद्रित प्रशासनाला प्रोत्साहन देणं. आणि 3. ई-प्रशासनाचा वापर करून प्रशासन लोकांपर्यंत पोहोचवणं. आणि हा विचार काही नवीन नाहीये. आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी किती सुंदर शब्दात हे सांगितलं होतं ते ऐका. ते म्हणाले होते, प्रशासन हे अंतिमतः लोकांच्या कल्याणासाठीच असतं. म्हणजे प्रशासन हे लोकांच्या भल्यासाठी आहे, स्वतःसाठी नाही. आणि हाच विचार नागरिक केंद्रित प्रशासनाचा खरा पाया आहे. आता आपण त्या 3 मुख्य तत्वांबद्दल बोलूया, ज्यांच्यावर हे संपूर्ण नागरिक केंद्रित प्रशासन उभं आहे. हे 3 खांब समजले की सगळी कन्सेप्ट एकदम क्लिअर होऊन जाईल. पहिलं तत्व आहे उत्तरदायित्व आणि पारदर्शकता. म्हणजे काय? तर प्रशासन जे काही करतं त्यासाठी ते जबाबदार असलं पाहिजे आणि सगळं काही ओपन, काहीही लपवलेलं नाही. दुसरं तत्व आहे परिणामकारकता आणि कार्यक्षमता. म्हणजे सरकारी कामं फक्त व्हायला नको, तर ती वेळेवर आणि चांगल्या पद्धतीने झाली पाहिजेत. आणि तिसरं, सर्वात महत्त्वाचं तत्व म्हणजे नागरिक केंद्रित दृष्टिकोन. म्हणजे लोकांचं मत विचारात घ्यायचं आणि त्यांच्या गरजांना प्राधान्य द्यायचं. फक्त तत्व ठरवून काय उपयोग, बरोबर? खरी मजा तर ती प्रत्यक्षात कशी आणली हे बघण्यात आहे. चला तर मग पाहूया या तत्वांना प्रत्यक्षात आणण्यासाठी नक्की कोणत्या सुधारणा केल्या गेल्या. यासाठी मग सरकारने अनेक पावलं उचलली. उदाहरणार्थ, लोकांना जास्त अधिकार देणारे कायदे केले, त्यांच्या तक्रारी लवकर सोडवण्यासाठी यंत्रणा उभारली, सरकारी सेवा देण्याच्या पद्धतीत सुधारणा केली आणि नोकरशाहीमध्ये पारदर्शकता आणली. हे सगळे उपक्रम म्हणजे नागरिक केंद्रित प्रशासनाचीच वेगवेगळी रूपं आहेत. भारतीय प्रशासनाच्या इतिहासामध्ये एक वर्ष खूप महत्त्वाचं ठरलं, एक टर्निंग पॉइंट. ते वर्ष होतं 2005. या वर्षी एक असा कायदा आला ज्याने सामान्य नागरिकाच्या हातात एक खूप मोठं शस्त्र दिलं. तो कायदा होता माहितीचा अधिकार कायदा 2005. हा कायदा म्हणजे नागरिक केंद्रित प्रशासनाचे क्लासिक उदाहरण आहे. यामुळे काय झालं तर सामान्य माणसाला सरकारला प्रश्न विचारण्याचा हक्क मिळाला, सरकारी कामात प्रचंड पारदर्शकता आली आणि प्रशासन लोकांप्रती अधिक जबाबदार बनलं.
या सगळ्या बदलांमागे, या सगळ्या कायद्यांमागे एक मोठं ध्येय होतं. नेमकं काय साध्य करायचं होतं? या संपूर्ण बदलाचं अंतिम ध्येय एकच होतं. प्रशासन हे लोकांप्रती उत्तरदायी, प्रतिसाद देणारं आणि कल्याणकारी बनवणं. सोप्या भाषेत सांगायचं तर, सरकार लोकांचं आहे, लोकांसाठी आहे. बॉस नागरिक आहे, सरकार नाही. हाच तो महत्वाचा बदल होता. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. आज आपण टेक्नॉलॉजीच्या युगात जगतोय. तुमच्या मते हे सरकार आणि आपल्यामधलं अंतर कमी करण्यासाठी तंत्रज्ञान अजून काय काय करू शकतं? यावर नक्की विचार करा.